आम्ही शिवबाचे मावळे. प्रकरण 46. दिल्लीची फौज दख्खनवर. विजापुराहून बादशाह अली आदिलशहाने औरंगजेबाकडे पाठविलेला अर्ज दिल्लीत दाखल झाला. आदिलशहाने शिवाजी महाराजांचा अगदी कायमचा नायनाट करून टाकण्याचा मुस्तकीम इरादा मनात धरला होता. सिद्दी जोहर व फाजल खान यांना पन्हाळ्याकडे हमराह 35,000 फौज बतोरे इमदाद रवाना केलेच होते. शिवाय दिल्लीला हा अर्जही सादर केला होता. या अर्जाचा आशय होता की कोहस्थानी दख्खनमध्ये शिवाजी भोसला खुदमुख्तार काफिरी सल्तनतची बुनियाद घालू पाहत आहे. इस्लाम आणि इस्लामी रियासत यांच्या हिताच्या दृष्टीने गोष्ट काफी खराब आहे. शिवाजी पुरापुरा धोकेबाज आहे. तरी त्या बागी शिवाजीस मातीस मिळविण्यासाठी आपण जास्तीत जास्त फौजेसह एखादा तजुरे बेकार शाही सिपह सालार दख्खनमध्ये पाठवावा अशी इंतेजा आहे. आम्ही आमची फौज शिवाजीवर रवाना करीत आहोत. आपणही फौज पाठवावी. दोघांनी मिळून शिवाजीला डुबविण्याचा हाच जरीन मौका आहे. खयाल केला जावा. आदिलशहाच्या अर्जाचा विचार औरंगजेब करू लागला. सदैव हातात असलेल्या त्याच्या जपमाळेचे मणी झरझर सरकू लागले. माळेतील एक एक मणी म्हणजे मोंगली डावपेच. औरंगजेबानेही असा विचार केला की आदिलशहाची फौज आणि सरदार शिवाजीवर गेलेच आहेत. तेव्हा आपणही जर आत्ताच फौज पाठविली तर बगावतखोर शिवाजीला जहन्नमरसीद करण्याचा मौजू मोका साधता येईल. औरंगजेबाचा महाराजांवर अतिशय राग होता. कारण 2 वर्षांपूर्वी महाराजांनी औरंगजेबाची 2 ठाणे लुटून आणली होती. पहिले ठाणे जुन्नरचे दिनांक 30 एप्रिल 1657 आणि दुसरे अहमदनगरचे दिनांक 4 जून 1657. या दोन्ही छाप्यात मिळून महाराजांनी 900 घोडे, कापड चोपड, जडच वाहीर व 40 लाख रुपयाहूनही अधिक रकमेचा खजिना पळवून आणला होता. त्यावेळी औरंगजेबाचा मुक्काम बिदरला होता. औरंगजेब त्याचवेळी महाराजांवर फार संतापला होता. परंतु तो त्यावेळी काहीच करू शकला नाही. कारण त्याचा बाप शहाजहान बादशाह आजारी पडला होता व बादशाही तख्त मिळविण्याकरिता त्याला दिल्लीला जाण्याची घाई होती. महाराजांवरचा राग मनात ठेवूनच तो दिल्लीला गेला. साऱ्या भावांचे आणि पुतण्यांचे मोठ्या कलात्मक रीतीने मुर्दे पाडून आणि बापाला आग्र्याच्या किल्ल्यात डांबून टाकून आता औरंगजेब निर्धास्त झाला होता. अफजलखानाच्या स्वारीपासूनच त्याचे लक्ष दक्षिणेकडे व विशेषतः महाराजांकडे वळले होते. अफजलखान हा विजापूर दरबारचा सरदार. औरंगजेबाचा अफजलखानावरही अतिशय राग होता. कारण त्याने बिदरच्या स्वारीच्या वेळी इसवी सन 1657 औरंगजेबाला इतक्या कोंडीत घेरले होते की त्यावेळी औरंगजेब अफजलच्या हातून ठार तरी झाला असता किंवा कैद तरी झाला असता. पण मोठ्या भाग्याने व खान महम्मदाच्या कृपेने औरंगजेब त्यावेळी निसटू शकला. पण त्याचा अफजलवर राग मात्र कायम होता. अफजल शिवाजी समरस प्रसंगात कोणीही ठार झाला किंवा विजयी झाला तरी औरंगजेबाला हसूही आले नसते आणि आसूही आले नसते. किंवा असे म्हणता येईल की खान ठार झाल्यामुळे औरंगजेबाला समाधान वाटले. दोघेही मेले असते म्हणजे मात्र तो परमेश्वरावर खुश होऊन गेला असता. पण आता शिवाजीचा काटा काढायलाच पाहिजे हे जाणून आदिलशहाच्या अर्जाला त्याने मान डोलाविली.
आणि शिवाजीला भरडून काढण्याइतकी अपरंपार फौज व जंगी साहित्य रवाना करण्याचा मनसुबा केला. पण सरदार कोण पाठवावा? बाहिम्मत, दिलेर, वाकिफे, फने अरब, तजुर्बेकार आणि वफादार जंग बहादूर हवा होता कोणीतरी. अर्थात मोगल दरबारात सुभेदार असलेल्या एका अत्यंत बड्या सरदाराचीच याद आली. हा सरदार म्हणजे फारच बडा होता. औरंगजेबाची दुसरी प्रतिमाच, औरंगजेबाचा नातलग, प्रत्यक्ष मामाच, अमीर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. शाहिस्ते खान केवळ बादशहाचा मामा होता म्हणूनच बडा होता असे नव्हते, तर तो खरोखरच थोर मुत्सदी, शूर सेनापती आणि अनुभवी शासक होता. सध्या त्याचा मुक्काम औरंगाबादेस होता. औरंगजेबाने ताबडतोब शाहिस्ते खानास मोहिमेविषयी एक फरमान तहरीर केले. शिवाजीला नेस्त व नाबूद करण्याची तमन्ना व्यक्त केली. दख्खनच्या या स्वारीकरिता औरंगजेबाने अफाट घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि तमाम शाही हरबे जंग मंजूर केला. शिवाय जी मदत शाहिस्ते खानास दरकार असेल ती फौरन रवाना करण्याचा हुकूम दिला. औरंगजेबाने महाराजांवर सोडलेली पहिलीच लाट आता त्याचे लक्ष सतत दख्खनकडे आणि महाराजांकडे लागू राहिले होते. जपमाळ घेऊन तो सतत जप करीत असे, पण आता प्रत्येक मन्यागणिक खुदाचे नाव ओठातून यायच्या ऐवजी शब्द उमटत असेल, शिवाजी शिवाजी शिवाजी. औरंगजेबाच्या दृष्टीने महाराजांचा सर्वात भयंकर गुन्हा एकच होता, महाराज काफिर होते. नवाब शाहिस्ते खानासाठी औरंगजेबाने फरमान दिल्लीच्या लाल किल्ल्यातून चौखोर दौडत निघाले. खान औरंगाबादेस होता. खानाला फरमान मिळाले. शिवाजीवर मोहीम म्हणजे हमखास फत्ते. शिवाजीपाशी असे असून किती फौज असेल? शिवाय विजापूरकरांची 35,000 फौज लोटलीच आहे त्याच्यावर. खानास शिवाजीचा प्रश्न सोपा वाटला. प्रत्येक लगेच मोहिमेची तयारी करण्याची त्याने हुकूम सोडला. आता मात्र 8ही दिशांनी संकटाचे ढग स्वराज्यावर गोळा होऊ लागले. फौजांचा आणि शस्त्रास्त्रांचा सर्व बाजूंनी महाराजांवर मारा करून महाराजांसकट मराठी राज्याच्या चिंधड्या उडविण्याचा हा आसुरी डाव होता. एका बाजूने विजापूर दरबार आणि दुसऱ्या बाजूने दिल्ली दरबार सर्व बळानिशी स्वराज्यावर उठल्यावर आता एवढ्याशा स्वराज्याचे होणार तरी काय? औरंगाबादेहून फौज निघणार ही बातमी महाराजांच्या शत्रूंना समजल्यावर आनंदी आनंद पसरला त्यांच्यात. आदिलशाही खुश झाला. आजपर्यंत चडफळत हात चोळणारे हात टाळ्या पिटू लागले. शाहिस्ते खानाची फौज तयार झाली. एवढी केवढी अफाट फौज ती! औरंगाबादेबाहेर जणू आणखी 4-5 शहरे एकवटून बसल्यासारखी दिसत होती. एकूण 77,000 घोडेस्वार आणि सुमारे 30,000 पायदळ जय्यत तयार होते. कझाकी, पठाणी, उझबेगी, गोंड, बक्सारी, अरबी, मोंगली, रजपुती, बुंदेली वगैरे अत्यंत नामांकित जातीचे धिप्पाड लढवय्ये शेर या फौजेत होते आणि मराठेसुद्धा. औरंगाबाद शेजारच्या देवगिरी किल्ल्याला तो सेना समुद्र दिसत होता. हा समुद्र महाराष्ट्राचे स्वराज्य बुडावयासाठी जाणार हे समजल्यावर देवगिरीचा प्राण नक्की कळवळला असेल. कारण इसवी सन 1318 मध्ये म्हणजे 342 वर्षांपूर्वी अशाच शत्रू समुद्राच्या लाटा देवगिरीचे स्वतंत्र सिंहासन बुडवून गेल्या होत्या. पारतंत्र्याच्या वेदना त्याला ठाऊक होत्या. त्या तो अजूनही सहन करीत होता.
शाहिस्तेखानाच्या स्वारीची मुनजम्म तयारी झाली. हरावल फौजेचे झेंडे पहिल्या मंजिलवर रवाना झाले. पुढच्या मुक्कामासाठी पेशखाना रवाना झाला. कुचाची नौबत दणाणू लागली. नवाब शाहिस्तेखान निघाला. एका मागोमाग एक एक सरदार निघाले. खानाच्या हुकमतीखाली एकूण एक सरदार मोठमोठ्या लढाया गाजविलेले होते. त्यांची जरब मोठी होती. ती तोफांची रांग, पलीकडे ती हत्तींची रांग आणि ही सरदारांची रांग. नावावरून पहा त्यांची ऐट आणि नूर. हा पहिला सरदार आहे शमस खान पठाण. हा मोगल रियासतील विख्यात पराक्रमी आणि तितकाच मानी योद्धा आहे. त्याच्याहून शूर किंबहुना अजिंक्य असलेला हा पहा दुसरा जवान नामदार खान. हा तिसरा. पण अशी प्रत्येकाची तारीफ कुठवर सांगायची. प्रत्येक बहादूर असाच रुस्तुम होता. गयासुदी खान, हसन मुनीन, सुलतान मिर्झा, मनचेहर, तुरुप ताजा खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोदी खान, दिलावर मौलद, अब्दुल बेग, खोजा सुलतान, सिद्दी फत्ते खान, फत्ते जंग, कारतलब खान, गाझी खान, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजा गिरिधर मनोहर, राजा प्रद्युम्न, राजा अनिरुद्ध, राजा पुरुषोत्तम, राजा गोवर्धन, राजा राजसिंह गौड, राजा बिरमदेव सिसोदिया, राजा अनिरुद्ध, राजा पुरुषोत्तम, रामसिंह आणि रायसिंह सिसोदिये, राजा अमरसिंह चंद्रावत, चांद्याच्या गोंड राजाचा सेनापती आरिदम, शाहिस्तेखानाचा मुलगा अब्दुल फत्ते खान. या सरदारात खोजा भंगड या नावाचाही एक सरदार होता. आणि ही पहा ओळखीची मंडळी. सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमळोजीराव कोकाटे, जसवंतराव कोकाटे, त्र्यंबकराव खंडागळे, कमळोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे आणि दत्ताजीराव खंडागळे. 96 कुळींची मराठे मंडळी ही महाराजांच्या पेक्षा शाहिस्तेखानच यांना जवळचा वाटत होता. आणि या मंडळींना ओळखलेत का? हे त्र्यंबकराजी भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती. हे सर्वजण महाराजांचे सख्खे चुलत भाऊ होते, चुलत पुतणे होते, चुलत चुलते होते, असेच नातलग होते. पण काय लिहायचे आता. आणि ते पहा केवढे आश्चर्य. एक कोणीतरी स्त्री घोड्यावर बसून चालली आहे. स्त्री शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेत एक अस्सल महाराष्ट्रीयन ब्राह्मण स्त्री. होय, हीच ती माहूरची मशहूर महिला पंडिता रायबाघन. या बाईची बहादुरी अलमात रोशन होती. ही बाई अत्यंत कर्तबगार होती, धार्मिक होती, मुत्सदी होती, अत्यंत अभिमानी होती. परंतु तो अभिमान होता मोगल सुलतानांच्या सेवेचा. नवरा मेल्यापासून ती पदर बांधून आणि तलवार घेऊन मोगलांच्या फौजेत हजर राहत आली होती. बाईची जात असूनही तिने शमशेर हाती घेतली म्हणून तिचे कौतुक करावे की स्वराज्याची वैरीण झाली म्हणून तिला शिव्याशाप द्यावे. हिचे खरे नाव सावित्रीबाई. वरांडातील माहूरच्या राजे उदाराम देशमुखांची ही बायको. राजेराम उद्धवराव उर्फ उदाराम हे मोगलशाहीतच मोठे झाले आणि मोगलांची सेवा करीत करीतच मरण पावले. इसवी सन 1632. त्यांचा मुलगा राजे जगजीवनराव हा तर मोगलांशी इतका तन्मय होऊन गेला होता की त्यांचे बोलणे, वागणे, आवडीनिवडी आणि संपूर्ण राहणीच शुद्ध मोगली पद्धतीची असे. तो बादशहाची सेवा खरोखर मनपूर्वक करीत असे. औरंगजेबाने भावांना मारून राज्य बळकाविण्याकरिता केलेल्या लढायात जगजीवनराव औरंगजेबाच्या बाजूने लढला. औरंगजेबाकरिता लढता लढता मेला. इसवी सन 1658.
आणि मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या बाबूराव नावाच्या लहान नातवाला बोटाशी धरून सावित्रीबाई औरंगजेबाची चाकरी जातीने करीत होती. नवऱ्याच्या आणि पुत्राच्या मागोमाग नातवालाही बाळकडू मिळत होते मोगलांच्या सेवेचेच. जिजाबाई आईसाहेब आणि सावित्रीबाई उर्फ रायबागनसाहेब या दोघींतील फरक हा असा, दोघीही वऱ्हाडातील पराठीच्या मुलखीच्याच. पण तफावत ही अशी, पहिलीने वऱ्हाडच्या कापसाचा पोलादी पीळ सुलतानांना दाखविला, तर दुसरीने जीवनाची फुलवात सुलतानी तख्तापुढे आमरण जळत ठेवली. एकीने आपल्या मुलाला शिकविली बंडखोरी, तर दुसरीने शिकवली मूर्तिमंत गुलामगिरी मुजरेबाजी. वऱ्हाडातील माहूर, पुसद, वाशिम, मालेगाव, भोजले, वारा, तुळशी वगैरे भागाची जहागीर ही बाई एकटी सांभाळत होती. वऱ्हाडातील मोगली राज्यात एकदा हरचंद्रराय नावाच्या एका सरदाराने बंड केले. वऱ्हाडात सहसा बंडे, दंगे, क्रांती वगैरे प्रकार घडत नसत. अल्लाउद्दीन खलजीपासून औरंगजेबापर्यंतचा सुलतानी अंमल सुरळीत चालत आला होता. पण या हरचंद्ररायाने अपशकुन केला. बंड पुकारले त्याने. औरंगजेबाने ताबडतोब माहूरला उदाराम बहादुरांकडे हे बंड मोडण्याचा हुकूम पाठविला. यावेळी राजांच्या घरी कर्ता पुरुष कोणीच नव्हता. आत्ता सावित्रीबाईने स्वतः पदर बांधला. माहूरच्या डोंगरावरून फौज घेऊन ती जातीने चालून निघाली. तिने आपल्या निशाणाच्या काठीला चोळी बांधली आणि आपल्या सैनिकांना उद्देशून ती म्हणाली की मी चोळीचा झेंडा करून दुश्मनांवर चालून निघाले आहे. तुम्ही तर पुरुषासारखे पुरुष आहात. तुमचा पराक्रम माझ्यापेक्षा जास्त असला पाहिजे. शर्तीने लढा, दुश्मन मारून काढा, जिंका. या तुमच्या बहिणीच्या चोळीची लाज राखा. खरोखर तिच्या त्या शिलगावणीने तिचे सैन्य शर्तीने लढले. तीही जातीने लढली आणि हरचंद्ररायाचा पुरा मोड झाला. एक जबरदस्त बंडखोर खलास झाला आणि औरंगजेबाचे वऱ्हाडवरील राज्य सुखरूप टिकले. या तिच्या पराक्रमावर खुश होऊन औरंगजेबाने तिला पंडिता आणि रायबागन असे 2 किताब बहाल केले. रायबागन म्हणजे राजव्याघ्री. खरोखरच ती वाघिणीसारखी शूर होती. माहूरची वाघीणच होती ती, पण वैरीण बनली होती स्वराज्याची आणि महाराजांची. वऱ्हाडातील आणखी 2 विलक्षण शूर व्यक्ती शाहिस्तेखानाच्या सरदारात तोऱ्याने चालत होत्या. सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव आणि रुस्तुमरावराजे जाधवराव ही तर आईसाहेबांच्या माहेरची, महाराजांच्या आजोळची माणसे. आपल्या भाच्याचे व बहिणीचे कौतुक करायचे सोडून त्यांचा निफात करावयासच सजले होते. यादवांच्या घराण्यात कृष्ण जन्माला यायच्या ऐवजी कंस जन्माला येऊ लागावेत की काय. स्वराज्य स्थापन करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या महाराजांना स्वजनांचाच विरोध. मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन येथे निर्माण होताच कामा नये हा यांचा हट्ट. शिवाजीचा नाशच झाला पाहिजे हा यांचा आग्रह. शाहिस्तेखानाने आपल्या या अफाट फौजेसह स्वराज्याच्या रोखाने कूच केले. दिनांक 28 जानेवारी 1660 त्याने औरंगाबादेत मुख्तारखानास ठेवले. रणवाद्यांच्या दणदणाटात खान निघाला. तोफखानाही खूप मोठा होता. फीलनाळा, हत्तीवरील तोफा, शुत्तरनाळा, उंटावरील तोफा, जेजाजल, हातनाळा, गरनाळा, घोड्यांवरील तोफा, बारुदाच्या भांडत्या गाड्या वगैरे जंगी सामान तोफखान्याबरोबर होते. तरबियत खान नावाचा एक फार मोठा वाकबगार सरदार तोफखान्याचा मुख्य अधिकारी होता. मीरे आतिश तरबियत खान. माणसांचा तर जणू समुद्रच वाहत होता. 77,000 घोडेस्वार, सुमारे 30,000 पायदळ आणि नोकरपेशा, बाजारबुणगे वगैरे तर अगणितच. इतकी तोंडे खाणारी होती. अन्नधान्य किती लागत असेल, सामान सुमान आता काय काय तपशील सांगू. हत्तींची तर जणू प्रचंड जिवंत भिंतच चालू लागली. केवळ
फरास खाण्याचे उंटच 100 होते, भांडते हत्ती 400 होते, शिवाय इतर केवढा पसारा. शाहिस्तेखान औरंगाबादेहून निघाला आणि 14 दिवसांनी अहमदनगर येथे पोहोचला. दिनांक 11 फेब्रुवारी 1660. त्यावेळी महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. खानाचा अफाट स्वारीच्या बातम्या व सिद्धी जोहरच्या बातम्या त्यांना पोहोचत होत्या. एकाच वेळी जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक फौज 2 दिशांनी स्वराज्यावर घसरत होती. महाराजांचे बळ किती होते? पायदळ व घोडदळ मिळून जास्तीत जास्त 15,000 फौज होती महाराजांची. 1.5 लाखाच्या शत्रूपुढे 15,000चा काय हिशेब? शत्रूच्या बातम्या ऐकून महाराजांना काय वाटले असेल? महाराज घाबरले काय? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या हिमतीची खरोखर कमाल. धन्य धन्य. सर्व परकीय व स्वकीय शत्रू एकवटून यावेळी उठले होते. महाराज सह्याद्रीच्या कड्यासारखे ताठ उभे राहून सर्वांच्या पराभवाचा विचार करीत होते. शाहिस्तेखान अहमदनगरास 13 दिवस राहिला आणि 14व्या दिवशी दिनांक 25 फेब्रुवारी 1660 नगरहून त्याने कूच केले. आता स्वराज्याची हद्द अगदी नजीक होती. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुसऱ्याच दिवशी खानाची पावले स्वराज्यात पडली. खान स्वराज्यात घुसला. दिनांक 3 मार्च 1660 मुक्काम सोनवडी. आणि स्वराज्याची मोगलाई होऊ लागली. गावेच्या गावे घाबरून पळाले, व्यापारी पळाले, मंदिरे आणि मठ धडाधड कोसळू लागले, मूर्ती फुटू लागल्या, शेती आणि बागा अगदी वानर विचका सुरू झाला. जाळपोळ, अत्याचार, भ्रष्टाचार. आणखी सुलतानांचे शिपाई व सरदार जे जे नेहमी करीत ते ते घडू लागले. मोगलाई मोगलाई म्हणतात ही तीच. खानाने भीमा नदी ओलांडली. तो कर्रे पठारात घुसला. सुप्याच्या गडीवरचा भगवा झेंडा उडाला. खानाने जाधवरावांना सुप्यास ठेवले व मोगल फौजेसाठी धान्य वैरण पुरविण्याचे काम त्यांच्यावर सोपविले. आजपर्यंत स्वराज्यात सुखाने घास खाणाऱ्या मुलालेकरांच्या आणि गाई वासरांच्या तोंडचे घास मोगली फौजेसाठी ओढून नेऊ जाऊ लागले आणि तेही जाधवरावांच्या हातून. आगीच्या चौफेर चुळाफेकीत खानाची फौज स्वराज्यात दौडत होती. नंतर शाहिस्तेखानाची आघाडी बारामतीकडे वळली. बारामतीस तो पोहोचला दिनांक 5 एप्रिल 1660 आणि तिथेच 11 दिवस त्याने मुक्काम केला. तेथील गडीची डागडुजी करण्याची व शिबंदी ठेवण्याची व्यवस्था त्याने केली. याचवेळी इंदापूरही त्याने जिंकले. निर्धास्तपणे या हालचाली खान आपल्या प्रचंड फौजांनीशी करीत होता. आपल्याला विरोध करण्याची शिवाजीची हिंमत नाही अशी त्याची खात्री होती. पण तेवढ्यात बोटभर लांब बाभळीचा काटा खचकन पायात घुसला. त्याप्रमाणे मराठ्यांच्या एका तुकडीने मोगली छावणीवर बेधडक छापा घातला. कापाकाप लुटालूट जेवढी करणे शक्य होती तेवढी केली आणि उंदराप्रमाणे भरकन ते मराठे पसारही झाले. आणि मग असे सारखे होऊ लागले. ही छापे घालणारी लहानशी फौज राजगडावरची होती. जिजाबाई आईसाहेब राजगडावर होत्या. शाहिस्तेखान बारामतीहून होळ नावाच्या नीरा नदीवरील गावी आला दिनांक 16 एप्रिल 1660 आणि 2 दिवसानंतर त्याने शिरवळकडे कूच केले. गनिमी काव्याने मराठ्यांच्या टोळ्या खानाचे लचके तोडीत होत्याच. शाहिस्तेखानाने 3000 फौजेनिशी या हल्लेखोर पळपुट्या मराठ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सर्जाखान नावाच्या सरदारावर सोपविले. सर्जाखानाने एकदा पाळत राखून मराठ्यांवर धाव घेतली, परंतु त्याच्या हाती एकजणही सापडला नाही. सर्वजण पळाले. खान शिरवळास पोहोचला. शिरवळचा भुईकोट सुभानमंगळ त्याने जिंकला. तेथे त्याने सैन्य ठेवले. शिरवळास खानाला समजले की शिवाजीचा राजगड नावाचा किल्ला येथून 10 कोसांवरच आहे. राजगडच्या आसपास आणखी 4-5 किल्ले आहेत
आणि शिवाजीचे मराठे या किल्ल्यांच्या आसपास आपल्यावर हल्ले करण्याकरिता दबा धरून बसले आहेत, तेव्हा खानाने शर्जा खान, राव भावसिंह, शमसुद्दी खान आणि मीर अब्दुल मअबूद यास मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. या सरदारांच्या एकूण फौजेत 1000 खास बंदूकवाले हशम होते. हे सरदार मराठ्यांच्या बंदोबस्तात गेले, पण एकही मराठा यांच्या हाती लागला नाही. सगळे पळून गेले. पण याच गोष्टीला मोगल मंडळी विजय समजत होती. पण यातील आश्चर्य किंवा कौतुक मात्र असे की या सर्व सरदारांना झुकांडी देऊन मराठी टोळ्यांनी शाहिस्तेखानाच्या मुख्य छावणीवरच हल्ला चढविला. पकडण्याकरिता लावलेले पिंजरे आ करून राहिले. दूरच अन उंदरांनी नेमक्या पक्वानावर छापा घातला. शाहिस्तेखानाने ओळखले की हे लक्षण काही ठीक नव्हे. खानाच्या सैन्याने राजगडाच्या आसमंतातील काही गावे पूर्ण बेचिराख करून टाकली. अशी स्थिती कर्रे पठारातील गावांची झाली. लुटालुटीमुळे दरबारची काडीसुद्धा उरली नाही. मेलेल्यांचे श्राद्ध करायला स्वराज्यातील करती सवरती पुरुषे माणसे पन्हाळ्यावर महाराजांपाशी, राजगडांवर आणि नेतोजीबरोबर राहून स्वराज्यासाठी झगडत होती आणि वाळू दळणाऱ्या घाणीच्या चाकांप्रमाणे खानाची फौज मराठ्यांचे संसार भरडून काढीत होती. कधीही आले नाही असे दुहेरी संकट स्वराज्यावर आले होते. आपल्या गरीब मराठी फौजेचा संरक्षणाकरिता राजगडावरून आईसाहेब जीवापाड धडपड करीत होत्या. आपल्या मायेचा पदर त्या स्वराज्यावर पांघरवीत होत्या. परंतु शत्रूची वादळी फुंकर एवढी जबरदस्त होती की तो त्यांचा पदर भिरकवायला जात होता. स्वराज्याच्या साऱ्या सरहद्दीवरून आक्रोश ऐकू येत होते. जीव आणि आबरू वाचविण्यासाठी घरेदारे सोडून लोक दिनवाने धावत होते. आईसाहेबांच्या स्वराज्याच्या महत्त्वाकांक्षा रुईच्या कापसाप्रमाणे वाऱ्यावर उडून जाणार की काय अशी भीती वाटू लागली होती. सिद्धी जोहर बकासुराप्रमाणे पन्हाळ्याच्या कमरेला गच्च मिठी मारून बसला होता आणि राजगडाला चिंतेने वेढा घातला होता. पण आश्चर्य पहा केवढे, आईसाहेबांच्या मुठभर सैन्याने शाहिस्तेखानाच्या परातभर फौजेला गनिमी काव्याने बैचैन करून सोडले होते. महाराजांच्या दावेदारांचे बळ अहिमप्रमाणे रोज वाढतच होते. पण आईसाहेबांचे राजगडावर, महाराजांचे पन्हाळगडावर आणि प्रत्येक मावळ्याचे गडागडावर भवानीच्या प्रेरणेने भावबळ वाढत होते. आम्ही मराठी हाडाची माणसे, वाकणारी नाही आणि मोडणारी नाही अशा निर्धाराने. शिरवळाहून शाहिस्तेखान शिवापुरास आला. नंतर तेथून तो सासवडास जाण्यास निघाला. गराड्याच्या खिंडीतून म्हणजे मर्याई घाटातून खानाची फौज चालू लागली. घंटा घुंगराच्या तालावर हत्ती, घोडे, ऊंट आणि सैनिक चालले होते, अगदी संथ आणि निर्धास्तपणे. एवढ्यात एकदम भयंकर गलका उडाला. काय झाले? मराठे आले, मराठे आले. एकदम भोवतीच्या डोंगरातून मराठी माकडे शाही फौजेवर तुटून पडली. सपाटून कापाकाप करून जशी एकदम आली तशीच एकदम पसारही झाली. मराठ्यांनी खानाचा चंडोल बुडविला. गराडे ते सासवड या मुक्कामात मराठ्यांनी खानाला फारच सतावून सोडले. अखेर खानाने ठरविले की प्रथम पुण्याला जाऊन छावणी ठोकायची व मग पुढचा विचार करायचा. सासवडहून त्याने कूच केले. राजेवाडी, पाटस, यवत, हडपसर या मार्गाने तो पुण्यास निघाला. या मार्गाने सासवड ते पुणे हे अंतर फक्त 10 कोस आहे. हे 10 कोस अंतर तोडायला खानाला फक्त 9 दिवस लागले. म्हणजे दर दिवसाला सरासरी 1.25 कोस वेगाने फौज दौडत होती. 1 कोस म्हणजे सुमारे 3.25 किलोमीटर. याचे कारण ठिकठिकाणी मुक्काम करीत करीत खानसाहेब जात होते. खान सासवडहून निघाला त्या दिवशी तारीख होती 1 मे 1660. खान आता पुण्याच्या अगदी शिवारात जाऊन पोहोचला.
आणि पुण्यावर हल्ला आला. शाहिस्तेखानाचे स्वार आणि खानाचा हत्ती पुण्यात घुसला. मागोमाग फौजेचा लोंढा आला. पुणे शहराला कोट नव्हता. कशाच्या आधाराने लढायचे? जो कोट होता तो पूर्वीच आदिलशाही रायारावाने पाहून टाकला होता. पुण्याचा अगदी सहज पाडाव झाला. दिनांक 9 मे 1660. शिवाजीचे पुणे कब्जात आलेले पाहून खानाच्या डोळ्यात वेगळाच कुर्रा चढला. मुठा नदीच्या विशाल काठावर औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. खुद्द शाहिस्तेखान आपल्या सरदारांसह लाल महालाकडे निघाला. महाराजांचा राहता वाडा लाल महाल पुणे कसब्याच्या पश्चिम भागास होता. हाच तो शिवाजीचा खासा वाडा असे समजल्यावर खानाची तब्येत निहायत खुश झाली. त्याचा आनंद जमिनीवरून घोड्यावर आणि घोड्यावरून हत्तीवर चढला. शाहिस्तेखानाने लाल महालाचा उंबरा ओलांडून आत पाऊल टाकले. वाडा विटाळला. लहानपणी महाराजांच्या शुभम करोतीने आईसाहेबांच्या ओव्या भोपाळ्यांनी आणि द्विजवरांच्या वेदमंत्रांनी निनादलेल्या लाल महालात मोगली चढाव करकर वाजवीत खान शिरला. बाल शिवाजीचे महनमंगल श्वासोच्छ्वास अजूनही ज्या महालात दरवळत होते तेथे शराबी सुस्कारे आणि हुक्क्यांचे भपकारे उमदळू लागले. किनखाफी आणि झिरझिरीत पडदे सुटले. उगीचच मुरकत चालणारे खोजे लाल महालात आले. मागोमाग खानाच्या जनान्याचे मेने आले. लाल महाल भरला, गजबजला. खानाने खुद्द जातीच्या मुक्कामासाठी लाल महालच पसंत केला. लगेच तेथे पडदे, गालीचे, पिकदाण्या, धूपदाण्या, तबके, सुर्या आल्या. तारतरबाया, खोजे, गुलाम, लवंड्या, भटारणी, भिस्ती आणि इतर नोकरपेशा आला. कुलाशिलाच्या मराठमोळ्या लाल महालाचा मोगली हिरवा महाल झाला. पुण्याच्या गिर्दपेक्षा 1,00,000 फौजेने व्यापून टाकला. मावळ वेशीपासून कुंभार वेशीपर्यंत चौके पहारे कडक बसले. पुण्यावर हिरवे निशाण फडकू लागले. शेख सल्ल्यात बांगेच्या आरोळ्या घुमू लागल्या. मोगली हाशम सांडणी स्वार, महमील, गोशांचे मेने, खोजे, फकीर, भिस्ती, हबशी गुलाम आणि 18 फगड हाशमांची दाटी उडाली. तंबू, शामियाने, राहुट्या आणि पालांची दाटी झाली. आणि मग ढोलक्यावर खडा वाजू लागला. चाळदार डफ झळाळू लागले. तोंडावरचा नाजूक पडदा वर करून कुणी सलमा, रोशन, नजमा, निगार बेहोश होऊन नाचू लागल्या. कानावर डावा हात ठेवून उजव्या हाताचा मुकेदार वळसा छातीवर जमा करीत आणि एक डोळा झाकीत कुणी गुलजार, मजनू, कवालीच्या ताना उलगडू लागले. हास्याच्या लकेरी, हुक्क्याची खुमारी, धुराची फुंकर आणि चांदणी दहीवर. बस, मोगल छावणी रंगून गेली.